कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोडोली या गावातील स्मशानभूमीत अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या घटनेनं आता खळबळ उडालेली आहे। करणी भानामतीच्या घटनांमुळे आता गावात सध्या दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे। गावकऱ्यांच्या भावनांशी एक प्रकारे खेळ सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणा विरोधी कायद्यालाच एक प्रकारे आव्हान देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। नेमकं तिथे काय घडलंय आपण पाहूयात। पट्टण कोडोलीच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार उघड। जादूटोण्याच्या घटनेमुळे गावात दहशत। स्त्री पुरुषांच्या फोटोला लिंबू सुया टोचल्यानं खळबळ। अनीस आणि जादूटोणा विरोधी कायद्यालाच आव्हान। पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात चाललंय तरी काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। पट्टण कोडोली हुपरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीत बऱ्याच दिवसानंतर अनेक गैरप्रकार होत आहेत। विशेष करून बुधवारी, शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री गावाबाहेरच्या काही लोकांकडनं गावातील स्मशानभूमीत असे अघोरी प्रकार केले जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कठोर अंमलबजावणी होत नसल्यानं अशा घटना वाढताना दिसतायत। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूंच्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये हे असं घडतंय। यापूर्वी सुद्धा घडलेला आहे, नरबळीसारखा प्रकार झालेला आहे। तर यावर प्रशासनानं लक्ष देऊन पट्टण कोडोली गावामध्ये असं काही होऊ नये यासाठी प्रशासनानं याच्यावर जरा वेळीच उपाययोजना करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे। बुधवारी संध्याकाळी गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दहन विधीसाठी गावातील लोक स्मशानभूमीत गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला। 2 पुरुष आणि 2 स्त्रियांच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू, गुलाल, सुया, हळद कुंकू या सगळ्या गोष्टी तेथे पाहायला मिळाल्या। हा सगळा अघोरी प्रकार पाहून उपस्थितांची भीतीनं गाळण उडाली। दरम्यान अशा पद्धतीचे प्रकार नुसतं पट्टण कोडोलीतच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडतायत। या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे आणि संबंधितांनी तक्रार देखील प्रशासनाकडे केली पाहिजे। तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची दखल घेऊन कारवाई करेल। लिंबू, मिरची, बिबा किंवा अन्य काही पूजा साहित्य ज्याच्यामध्ये करणी उतारा काढण्यासाठी उपयोगी येतं असं ते भासवलं जातं। ऍक्च्युअल तशा गोष्टींनी काही होत नाही। जादूटोण्याचा कायदा काय आहे, जातपंचायतीचा कायदा काय आहे, कायद्याच्या सगळ्याच्या बाबतीत आपण सजग नागरिक म्हणून काम करून शिकून अशा बोवाबाबांची पायरी चढताना किंवा अशा वाईट गोष्टींकडे जाताना आपल्याला सावधता बाळगता आली पाहिजे। पुरोगामी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मात्र ही अंधश्रद्धा पसरवण्याला नेमकं कोण कारणीभूत आहे त्याचा शोध घेऊन त्यांना गजाआड करणं गरजेचं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।